नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सुखो बुद्धानुभावो सुखासतं मदेशना सुखासंगस्स सामग्री समगानं तपो सुखो समगानं तपो सुखो समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागताचा तो सुचरित असा संगम तथागताने निर्माण केलेला श्रावक संघ त्या तीन रत्नाला प्रथमतः पंचांग प्रणाम करतो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान स्मृतीस त्यागास विचारास देवा अभिवादन। पूज्यभगवंत डॉक्टर उपमुख्यजी महास्तवी यांना पंचांग प्रणाम। गुरुतुल्य असणारे पूज्यभगवंत महावीरजी स्थवे यांनाही पंचांग प्रणाम। आणि याच देवापाट्यावरती राहून धर्मप्रचाराचं प्रसाराचं काम करणारे पूज्यभगवंत संघरत्न त्याच्या प्रती मंगल भावना मंगल व्यक्ती। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शेलू येथील सर्व उपासक उपासिका, जिंतूरमधील सर्व उपासक उपासिका, मंडळावरून आलेले काही उपासक उपासिका आणि या परिसरातील सर्व उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांप्रती मंगल भावना मंगल व्यक्ती मंगल कामना। सर्व उपासक उपासिकांनो, आज भिक्षू संघरत्न यांचा ग्रंथाचा समापन सोहळा आज इथं संपन्न करत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलेले आहात आणि उद्याच्या 7 तारखेला इथे कार्यक्रम होणार आहे। तुमच्यापर्यंत ती न्यूज पोहोचली असेल। मी रमाई किंवा अर्थाचा प्रयोग उद्या 7 तारखेला होणार आहे। 7 तारखेला मी रमाई हा प्रोग्राम करणारी रमाईचं पात्र वापरणारी प्रियंकाताई दुबारे आणि त्यांचे पती प्रकाश वाघ या दोघांनाही मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो। सर्वांना सूचना आहे की आता जी बातमी घेतलेली आहे मी आता हे जर घेत असावी आणि ज्या ज्या धर्मग्रंथाचं पठण करतो त्याचं एक आता सुरुवात आहे। भगवान बुद्ध सांगतात ना, कुठं चांगलं काम असेल तर माणूस झाले ते चांगलंच काम करते विचार, पण जे जे काही सुंदररीत्या ऐकायला भेटतं त्याला अडचण निर्माण होते। ते अतिशय सुंदर काम करत आहे
ते इतर शोभा वाढवण्यासाठी ते काम करत आहेत, परंतु आंतरिक शोभा वाढवण्यासाठी तथागताने जे उपदेश केलेले आहेत ते उपदेश ऐकताना असं कुठंही होऊ नये याप्रती समजून घ्या. एक गाथा तुम्हाला बोललेली आहे. धम्मग्रंथ वाचण्याच्या अगोदर ही गाथा बोलल्या जाते. बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ लिहिला आणि बाबा भगवान बुद्धाचा फोटो पुस्तकामधला ग्रंथामधला भगवान बुद्धाचा फोटो त्याच्यानंतर बाबासाहेबांचा फोटो लिहिल्यानंतर ते कोऱ्या पाण्याच्या शंडामध्ये ही गाथा लिहिली. सुखो बुद्धानुपादो सुखासधम अधिष्णा सुखासंगस सामग्री समगानन सुखो बुद्धानुपादो म्हणजे बुद्धाचा जन्म सुखदायी आहे. तथागताची धम्मदेशना ऐकणारे हे सुखदायी सुख प्राप्त करतात सुखदायी आहे. तथागताचा तो श्रावक संघ यांच्याकडे एक सामग्री आहे. ती सामग्री सर्वांना पुरवठा होते. ती सामग्री सुखदायी आहे. आणि काय म्हटलं शेवटी सुखो बुद्धानुपादो सुखासधम्मदेशना सुखासंगस्स सामग्री समगानन तपस्व एकत्र बसून सर्वांनी तपन करणे वेळ देणे आणि धम्मदेशना ऐकणे हे फार सुखदायी आहे. परंतु तथागताचा जन्म कधी झाला? 2600 वर्षापूर्वी झाला. बुद्धत्व प्राप्त झालं आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबरच बुद्धं शरणं गच्छामि तथागताच्या तोंडून निघाला. ज्यावेळेस आपण असं ऐकतो समजून घेतो की बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर तिथं कोणी नव्हतं, जवळ कोणी नव्हतं, फक्त बुद्ध एकटेच होते. ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर सम्यक संबुद्ध झाल्याबरोबर बुद्धाच्या तोंडून पहिला उच्चार कोणता निघाला, उदाहरण कोणतं निघालं? बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस त्याचा अर्थ जर विचारला तर लोक सांगतात मी बुद्धाला शरण जातो. काय म्हणतात? मी बुद्धाला शरण जातो किंवा जातो. मग आपण विचार करायचा ज्यावेळेस तथागताच्या तोंडून जे वाक्य बाहेर पडलं त्यावेळेस ते बुद्ध कुणाला शरण गेले? असा काय प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. ते बुद्ध कुणाला शरण गेले? बुद्धच म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि. अजूनही आपल्या वंदनेच्या पुस्तकामध्ये बघितलं पाहिजे की बुद्धं शरणं गच्छामि आहे की बुद्धं शरणं गच्छामि. जिथं शरणं होते तिथं आत्मसात होतो, शरणं निर्माण होते तिथं गुलाम बनण्याची प्रक्रिया चालते. बुद्धाने कधी कुणाला गुलाम करण्यासाठी सांगितले? बुद्ध म्हणतात की मी तुम्हाला धम्म समजावून सांगितलेलं आहे. 1 तास असेल, 2 तास असेल, 4 तास असेल, 4 तास बसून तुम्ही काय ऐकलेले आहात, परंतु नक्कीच विचार करा की तो मी बोललेला धम्म तुम्ही विचारपूर्वक समजून घ्या. खरा मानू नका. मी सांगितलेलं खरं मानू नका, परंतु 4 तास तथागत माझ्या पुढे बसून बोललेले आहेत आणि ते का बोलले, कशासाठी बोलले याचं चिंतन करा, मनन करा, अभ्यास करा आणि तुमच्या बुद्धीला पटलं तरच घ्या म्हणून तथागत म्हणतात. आणि ते बुद्ध म्हणतील का माझी गुलाम व्हा? आम्ही म्हणतो मी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, डोळे झाकतो, अगरबत्ती लावतो, मेणबत्ती लावतो आणि असे डोळे झाकून म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ह्या गोष्टी आपल्याला अजूनही बेसिकली ज्ञान आलेले नाही. आणि बेसिकली ज्ञान किती 69 वर्ष पूर्ण होऊन गेले बाबासाहेबांनी आम्हाला धर्म देऊन, परंतु आम्हाला बेसिकली ज्ञान आहे. बुद्धं शरणं गच्छामिचाच अर्थ आम्हाला बुद्धंचा अर्थ होतो ज्ञान, महाज्ञान, ज्ञान आणि महाज्ञान. धम्मंचा अर्थ होतो नीती. नीतिमत्ता ज्या माणसाच्या अंगी असेल तोच बुद्धाला काय करतो, अनुसरत असतो. ज्याच्याकडे नीतिमत्ता नाही तो कधी बुद्धाकडे येऊ शकतो. आणि जरी आला तर त्याच्या मनामध्ये उत्साह मिळून येते, मला का बोललं नाही, मला का सांगितलं नाही, मला का फुलं द्यायला लावले नाही, मला का असं केलं, मला का तसं केलं, ही भावना त्याच्या मनामध्ये होते. तो कधी बुद्धाच्या जवळ येत नाही, फक्त नावापुरता जवळ येतो. त्याला मोठेपणा पाहिजे असतो आणि हेच तर बुद्ध नको म्हणतात. हेच नको. जिथं मोठेपणा निर्माण होतो, जिथं अहंकार निर्माण होतो, जिथं अभिमान निर्माण होतो, अभिमानामध्ये स्वाभिमानामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. अभिमान निर्माण झाला की अहंकार निर्माण होतो, स्वाभिमान झाला की सर्वावर प्रेम करण्याची भाषा तुमच्या अंतरंगामध्ये निर्माण. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून मी काय करतो, म्हणून ती गाथा घेतलेली आहे, सुखो बुद्धानो पाहो, सुखो बुद्धानो पाहो. तथागताचा जन्म 2600 वर्षापूर्वी झालेला आहे. ते बुद्ध जन्मले त्या काळामध्ये
काळातले लोक पवित्र होते, त्या काळामध्ये लोक निष्कलंक होते. त्या काळातल्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी जे पाप करणारे लोक आहेत, जे पुण्य कर्म करणारे लोक आहेत, या दोघांनी तथागताला बघितले. पाप करणाऱ्या लोकांनी तथागताला बघितले. त्यांच्या पूर्वजन्माच्या काळामध्ये कुठेतरी त्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे, कुशल कर्म केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना भगवानचं दर्शन झालेलं आहे. आपण पाप केलेले आहोत नक्की माहिती आहे का? मी म्हणाला आम्ही कोणतं पाप करताय माहिती? भगवान बुद्धाच्या काळामध्ये आपण जन्माला आलो असतो तर किती वेळ झाला असतो? ठीक आहे, बाबासाहेबांच्या हयातीत त्या चळवळीमध्ये सामील होण्यासाठी जर जन्माला आला असतो तर किती पुण्य केला असता आपण? हेच घडलं नाही. आमच्या पाठीमागं निसर्ग काय करतो? निसर्ग हा असा आहे की तो तुमच्या कर्माला धुवून टाकायचा प्रयत्न करीत असतो, पण आम्ही धुवून देत नाही. आम्ही धुवून देत का नाही? तर मला आमचा मोठेपणा पाहिजे, मला आमचा अहंकार पाहिजे, मला माझा अभिमान स्वाभिमानावर त्याच्याकडे नसते. त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात. त्याला राग येतो, त्याच्याकडे लोभ आहे, त्याच्याकडे मोह आहे, त्याच्याकडे तिरस्कार आहे, त्याच्याकडे क्लेश आहे, त्याच्याकडं असत्य आहे. त्या असत्तीपोटीला तो करतो असतो, करीत असतो. मला पाहिजे, मला पाहिजे. ज्या ज्यावेळेस मला निर्माण होतो त्या त्यावेळेस कुठेतरी तो माणूस खाईत पडतो, म्हणजे दरीमध्ये पसरत असतो. कशाच्या? जिथं की प्रवाह कोणता आहे त्या प्रवाहामध्ये तो वाहून जातो आणि प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याची त्याची प्रवाहाच्या विरुद्ध होण्याची त्याची इच्छा असते. म्हणून सुखो बुद्धानुवादो. बुद्धाचा जन्म 600 वर्षापूर्वी झाला. ते बुद्ध आहेत काय आता? कधी झाला? पवित्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, कुठेतरी आमचं पुण्य आहे. नीट लक्षात ठेवा. भगवान बुद्ध ज्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आले त्या पवित्र भूमीमध्ये आमचा जन्म झाला, नक्कीच आमचं पुण्य आहे. पण ते पुण्याचा घडा पुन्हा पुन्हा भरण्यासाठी आम्ही पुण्य करत नाही, ही गोष्ट आहे. म्हणून म्हटले सुखो बुद्धानो. आता आमच्या अंतःकरणामध्ये बुद्धाच्या विचाराची प्रचिती निर्माण झाली तरच आम्हाला सुख मिळतं, नाही. बोललेलं कळालं का तुम्हाला? बुद्ध कधी जन्मले? 2600 वर्षापूर्वी जन्मले. 2600 वर्षापूर्वी जन्मलेले बुद्ध त्यांचे जे विचाराचे तरंग आपल्या सोबत आहेत, उद्देशाचे तरंग आपल्या सोबत आहेत. परंतु आमच्या अंतःकरणामध्ये बुद्धत्वाची प्रचिती निर्माण झाली पाहिजे. बुद्धाचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये रुजले पाहिजे, तरच तुम्हाला सुख मिळतं. ही गाथा कशी बोलते? सुखो बुद्धानुवादो. आणि इथं उत्पन्न करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? इथं आमच्या अंतःकरणामध्ये बुद्धत्वाची प्रचिती, त्याचे ते रूप, त्याचे ते विचार आमच्या डोक्यामध्ये भरून घेण्यासाठी मग आम्हाला काय करावं लागतं? काय करावं लागतं? सुखो बुद्धानुवादो. सुखा सधम्म देश. म्हणजे सधम्म जे की सर्वांना सुरळीत असा धम्म तुम्हाला मार्ग दाखवत असतो, तो सद्धम्म तुम्ही काय केलं? ऐकलं पाहिजे, श्रवण केला पाहिजे. बोलू नका. सधम्म आपण ऐकला पाहिजे आणि ऐकून त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्याप्रमाणे वागत नसाल तर काय होईल? दुःख तुमच्या पाठीमागे राहतं, सुखापासून फार दूर. दुःख काय करते? मग तुम्हाला टिंचित राहतं. चल इकडे जाऊया आपण, इकडे जाऊया आपण, इकडे जाऊया. वाम मार्गाला नेण्याचं काम करतं, पण ते फार गोड बोलतो तुम्हाला. ज्यावेळेस बघा आपल्याला काही लोक असे असतात, ते लोक काय करतात? आपल्यासोबत गोड बोलले की आपल्याला भारावून जातो. आपला कुठंतरी मोठेपणा केलेला असेल, आपल्याला कुठंतरी तू फार चांगला आहेस, हा माणूस फार चांगला आहे म्हणून सांगितले की आपल्याला बरं वाटते. बुद्ध म्हणतात ते तर खोट निर्माण होते, इथं खोट निर्माण होते आणि तो गोड बोलतो ना, आपल्याला कुठेतरी नवीन फसवत असतो. तसंच हे काय करते? मार्शीना दुःख आहे ना, ते दुःख तुम्हाला काय करतात? तो गोड बोलते. चल तिकडे जाऊया. इथं काय पडलं? विहारात काय पडलं? विहाराची भाषा आपल्याला कळली नाही, त्यालाही कळली नाही. चला आपण तिकडे जाऊया. तिकडे कुठेतरी जाऊन वाम मार्गाला लावायचं काम करीत असतं, ते तो दुःख निर्माण होतं. बुद्ध म्हणतात विहारात या, बसा, चर्चा करा. कम्युनिकेशनमध्ये एकमेकांशी चर्चा झाली पाहिजे. जर चर्चा होत असेल तर तुमच्या डोक्यातलं भूत निघून जाईल, आमच्या डोक्यातलं भूत निघून जाईल आणि मग ती धम्मदेशना ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये बुद्धाची प्रचिती उत्पन्न होते, अंतरंगामध्ये उत्पन्न होते. जसं की जमिनीमध्ये बीज पेरल्यानंतर ते हळूहळू बीज असं बघा, तुम्ही इथं टाकून घ्या, ते हलते काय इकडं तिकडं. एखाद्या सोयाबीनचा दाणा असेल, ज्वारीचा असेल, गहू असेल, इथं टाकून द्या, हलतात काय इकडं तिकडं. परंतु ज्यावेळेस जमिनीमध्ये पेरल्या जातं त्यावेळेस मात्र ते हालचाल करत असतं. त्याला ते पोषक असं वातावरण मिळतं आणि ते हळूहळू वर काय येतं? त्याचा मोड उत्पन्न येतो. तो मोड झाला की त्याला काय होतं?
मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं, तरच त्या बियाला काय होते, मोड निर्माण होतो, त्याचं झाड होतं, त्याचे फळ आपल्याला. आपण करतो का? तसं नाही करत. म्हणून तथागत म्हणतात सुखो उदानुपादो सुखा सधम्म देशना. सधम्म देशना ऐकून आपलं अंतरंग स्वच्छ करणे, जसं की नितळ पाण्यासारखं करणे, गढूळ पाण्यासारखं करणे म्हणजे आपण कुठेतरी पाप करतो. नितळ पाण्यासारखं करणे, कारण का नितळ पाणी हे सर्व 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 प्राणी मात्र प्राशन करतात आणि आपले तहान भागवतात. तसेच विचाराची तहान भागवणं हे गरजेचं आहे. म्हणून सुखा सधम्म देशना. मग कधी होते? मग बुद्धाची प्रचिती निर्माण. मग ही बुद्धाची प्रचिती निर्माण व्हायची असेल, ही सधम्म देशना ऐकायची असेल, तर कुठं जावं लागेल? संघाकडे जावं. जो संघ तथागताच्या काळापासून निर्माण केलेला आहे श्रावक संघ, तो चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानो कंपाय आथाय हिताय सुखाय देव मनुष्यान देशत भिक्खवे अधिकल्याणं मज कल्याणं परियोसानं कल्याणं सातं सर्वज्ञानं केवल परिपूर्ण परिशुद्ध प्रकाश. या जगामध्ये सगळी जी माणसं आहेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये फार मोठा अंधार आहे. एवढा मोठा अंधार आहे की त्यालाच त्याचा मार्ग दिसत नाही. तो दूर करण्यासाठी भिक्षूला सांगतात तुला त्यांच्यापर्यंत जायचं आहे, तिथं जाऊन त्यांच्या डोक्यातला अंधार दूर करून प्रकाशमान करायचं आहे. ही तथागताची ती वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम कोण करीत असतो? भिक्षू संघ करीत असतो. आणि त्या भिक्षू संघाला जवळ जाऊन, भिक्षू संघाच्या जवळ जाऊन त्यांच्याकडे एक सामग्री आहे. सामग्रीचा अर्थ होतो धन दौलत. लक्षात आलं का तुमच्या? सामग्रीचा अर्थ काय होतो? धन दौलत. जे जे काय असेल धन दौलत कुणाकडे आहे? मग तुम्ही म्हणाल की धन दौलत तिथे भंतीजीकडे कसं काय राहू शकते? तर त्या भौतिक सुखाची वहीत करण्या सुखाचं धन दौलत त्यांच्याकडे नसते, पण विचाराची देवाणघेवाण करणे, विचाराचं धन त्या भिक्षूकडे असतं. आणि ते भिक्षूनी ते तुमच्याकडे वाटलं की ते तुम्हाला त्याचा लाभ होतो. म्हणजेच काय म्हटलं इथं? सुखो उदानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामग्री. ही सामग्री तुमच्याकडे आल्यानंतर मग ती धम्मदेशनेमध्ये रूपांतर होतं. ती रूपांतरित झाल्यानंतर तुम्हाला ते कळाल्यानंतर तुम्हाला बुद्धाला जवळ करावंसं वाटतं, तथागताच्या छायेत जावंसं वाटतं, तथागताचे प्रवचन ऐकावंसे वाटतात. मग तुम्हाला सुख प्राप्त होते. उगाच सुख प्राप्त होत नाही. डोळे झाकून, मेणबत्ती लावून, फुलाचा हार घालून, फुलाचा सडा करून इथं सुख प्राप्त होत नाही. तर अंतःकरणातून जे जे बीजाचं रोपण आहे कोणत्या विचाराच्या, ते रोपण करून घेऊन आपल्या अंतःकरणामध्ये बदल करणे, आपल्यात बदल करणे, तरच आत्मदीप भाव होऊ शकतो, नाहीतर नाही होऊ शकत. किती प्रयत्न करा तुम्ही. 69 वर्ष झाले बुद्ध शरण गच्छामीचा अर्थ माहित नाही. लगेच तुम्ही म्हणाल की बुद्धाला शरण जा. काही लोकांना कळलं की मी म्हणतात बुद्धाला अनुसरतो. अनुसरणे म्हणजे काय? प्रश्न विचारल्यानंतर मग त्यांना सांगता येत नाही. अनुसरण करणे म्हणजे हे विचार आपल्या लक्षात असले पाहिजे. म्हणून तर एक छोटे मोठे कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्यासारखे उपासक उपासिका इतक्या लांब इथं येऊन धम्मप्रवचन ऐकतात. कुठंतरी 100% नाही तर नाही, पण 1% तरी ते घरी घेऊन जातात आणि त्याच्यापासून त्याला सुख लाभ होते, समाधान होते. हे आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी ती गाथा घेतलेली आहे. आणि हे करण्यासाठी मग काय करावं लागेल? सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो. आता इथं तुम्ही तपताय. लक्षात आहे? तुमचं घर, तुमचे लेकरं, तुमची बायको, तुमचे सासू सासरे, नणंद, दीर, आई, वडील. आता या 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये मी बोलायला लागलो. तुम्हाला ध्यान आली का? घरातल्या भांड्याची, दुधाची, दरवाजाची, कशाला? किती बघा तुम्ही तपताय ना. आणि ज्यावेळेस तुम्ही तपताय त्यावेळेस सुखाची प्राप्ती होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. तपलं पाहिजे आपण सगळ्यांनी. समगानं तपो सुख. समगानं म्हणजे सर्वजण मिळून इथं तपलं पाहिजे. आणि एकत्र बसून एकट्याने तपलं पाहिजे, हजारो लोकांनी तपलं पाहिजे. एकमेकाला बघून आपण तपन केलं पाहिजे, तपलं पाहिजे. आणि मग आपल्याला त्याचा सुखाचा लाभ होत असतो. जसं की तुम्ही फुल तोडल्यानंतर त्याचा सुगंध घेता. तुमच्याकडे मोगऱ्याचे फुलं तुम्ही वेणीमध्ये लावता, गजरा लावता ना,
ते गजरा लावते घरात येईपर्यंत तुम्हाला काय वाटत नाही. ज्यावेळेस तुम्ही इथं मेहंदीमध्ये लावता त्यावेळेस त्याचा सुगंध तुम्हाला मिळतो, त्यावेळेस आनंद प्राप्त होत नाही होत का? कुठंतरी बरं वाटतं ना, तुमचं मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं ना. तसंच बुद्धाचं आहे. निसर्गाशी देणं घेणं आमचं आहे. जे या जगामध्ये जन्माला आलेले आहेत ते तुम्हाला सांगतात. झाडापासून आपल्याला काय घेता येतं? काय घेता येतं झाडापासून? औषध नाही. झाडापासून आपल्याला उपदेश घेता येतो. माकड आहे ना, माकडे आपल्याला उपदेश करीत असतो. साप आहे ना, साप तोही आपल्याला उपदेश करीत असतो. झाड सांगत असतं, बघ मी सावली देतो, तू दुसऱ्याला सावली द्यायचं काम कर. साप सांगत असतो, मी माझ्यामध्ये विष आहे रे, परंतु मी तुम्हाला चावा म्हणून चावत नाही. कारण का, तुमचा पाय माझ्यावरती पडल्यानंतर तुमचं 70 किलोचं वजन मी कसं झेपू? मला तोंड नाही बोलायला, त्यासाठी मला चावा घ्यावा लागतो. आता त्याला मी काय करू? माझं विष तुमच्याकडे येतं. मी लक्षात समजून घ्या. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला समजल्याशिवाय आपण बुद्धाला स्वीकारू शकतो. बाबासाहेबाला स्वीकारले का? स्वीकारले का? नाहीच ना. बाबासाहेबाला स्वीकारले की नाही? स्वीकारले नाही. बोलो जी बोलो, जय भीम. बोलो जी बोलो म्हणा, जय भीम बोलो. बघा, बोलो जी बोलो म्हणा, जय भीम. मी काय म्हटलं? बोलो जी बोलो. तुम्ही म्हणता जय भीम बोलो. पुन्हा म्हणायचं जय भीम. कळलं का तुम्हाला? मी म्हटलं बोलो जी बोलो, तुम्ही म्हणता जय भीम बोलो. तुम्ही म्हणू नका, मी म्हणू नका, जय भीम पुन्हा म्हणायचं. कळलं का? शब्द कळला का तुम्हाला? नारे जोरजोरात देतो. ते बाहेरचे लोक, हिंदू धर्माचे लोक बघतात, किती पागल लोक आहेत म्हणतात. तुम्हाला माहित आहे का? नारा देणारा माईक मध्ये म्हणतो बोलो जी बोलो, तुम्ही हात वर करून उडी मारून जय भीम बोलो. ते नारा देणारा नाही, नारा गाजविणारा नाही म्हणायचं नाही. मला जय भीमची काय गरज नाही, कुणाला बोलायचं असेल ते बोलू. कळले? शब्द कळले पाहिजे. बोलो जी बोलो म्हटल्यानंतर जय भीम म्हणा नसतं. कुणाला बोलायला सांगता तुम्ही? साधकाने मला कळत नाही. मग कसं काय बाबासाहेबाला स्वीकारलं? जर बाबासाहेबाला स्वीकारला असतो तर आम्ही असं केलं नसतं. जयंतीच्या दिवशी काय तुम्हाला माहित नाही, 2025 14 एप्रिल 2025 एका दिवसाचा तुम्ही सगळे ज्ञानी आहात मी कसं, एका दिवसाचा खर्च निव्वळ डीजे आणि बॅनरचा खर्च 29 करोड आहे. या 29 करोड मध्ये आमचं कॉलेज निघू शकतं. आमची मुलं याच्यामध्ये कॉलेजमध्ये काम करू शकतात. आमची मुलं प्राध्यापक होऊ शकतात. आमच्या ताब्यात आमचं राहते. युनिव्हर्सिटी आमची तयार करता येते. पण आम्ही नाचण्यासाठी 2-2 लाखाचा डीजे मागवतो. बाबासाहेबांना स्वीकारले आम्ही सुखबुद्धानं. लक्षात आलं काय? का बोलले वाक्य? कशासाठी बोल? सुखबुद्धानं. कसं सुख मिळेल? किती अन्याय त्याच्यात होत आहे. जिंतूर मध्ये काल परवाची बातमी आहे, माहिती आहे तुम्हाला? पळून गेले, कुठेतरी बघायला गेले, ते जंगलामध्ये गेले, तिथं एक अत्याचार घडला, माहिती आहे का? पेपरला बातमी आली ना. का होतं? कशासाठी होतं? बुद्धाला स्वीकारणारे लोक नाही, बाबासाहेबाला स्वीकारणारे लोक नाही, तिकडल्याच्या देवाला स्वीकारणारे आहेत, त्या कृष्णाला स्वीकारणारे आहेत, त्या रामाला स्वीकारणारे आहेत, त्या ब्रह्माला स्वीकारणारे आहेत. म्हणून बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा आपल्याला दिली आहे. आमच्या घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर 22 प्रतिज्ञा म्हणा. बाबासाहेब तुम्हाला कळल्याशिवाय नाही. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही का म्हणाले? कशासाठी म्हणाले बाबासाहेब? बघा आता आमचे काय लोक आहेत, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही असं म्हणतात. तो कोणता देव आहे? बाबासाहेब लिहितात, वेडा माणसाने नाही, एका महापुरुषाने, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. लक्षात आलं का तुमच्या? देव कुठं आहे? देव कुठं आहे? देव तुमच्यामध्ये आहे. कुठं शोधिशी रामेश्वरान, कुठं शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात चुकाशी, कशाला मरायला चाललास का काशी राहणार? गाणंच सांगाले. हिंदू धर्माच्या त्यामुळे याच्यावरती लावल्या विचार आपल्याला कळलं पाहिजे की बाबासाहेबांना आम्हाला काय सांगितलं.
मुसलमानाचा गायक, मुस्लिम समाजाचा गायक मोहम्मद रफी यांनी मराठीतलं गीत गायलं. स्वदेशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. अरे रावळी मंदिरी त्या देवळात जाऊन तुला काय म्हणणार आहे का? इतकला शोध. तुझं मन चंगा तो कटवती नाही गंगा म्हटले संत रविदासानं. मन चांगलं असेल तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात. म्हणून बुद्धानं पहिलं प्रवचन कुठं दिलं? पहिलं प्रवचन कुठं दिलं? सारनाथला दिलं आणि तिथं मनावरती प्रवचन दिलं. एका दिवसामध्ये ते राहिले का? भगवान बुद्धाचे तर विरोधात होते ते पंचवर्गीय परिवार विरोधात झटकन येतील काय? बुद्धाचा जसा जसा प्रवचनाचा प्रभाव पडत गेला तसं तसे बुद्धाच्या ताब्यात आले आणि ते बुद्धाचे मरेपर्यंत ते असे श्रावक झाले. संघाला निर्मिती करणारे झाले. त्यांनी तर मोठं केलेलं आहे. त्या संघाला तुम्हाला काय करावं लागेल? जपावं लागणार. लक्षात आहे? समजलं काय? म्हणून सुखोपदान पाडो सुखा सतम देशना सुखा संघर्ष सामग्री समगानंद तपोसुखो. आणि ही सामग्री फक्त भिक्षू संघाकडे आहे. आहेत काही लोक उपासकामध्ये आहेत, लोक नाहीत असं नाही. उपासकामध्ये ज्ञानी लोक नाहीत असं म्हणत नाही, पण ते प्रचार प्रसार करण्यासाठी कायमस्वरूपी तयार होत नाही. ते निस्वार्थपणे जीवन जगू शकत नाही. त्यांच्याकडे घर आहे, मुलं आहेत, जे काही संसार आहे त्या संसारामध्ये ते गुरफटून राहतात. मग कुठंतरी जातात, एखाद्या वेळेस भाषण करतात आणि निघून जातात. तिकडे लोक टाळ्या वाजवतात. टाळ्या वाजवले की त्यालाही बरं वाटते. टाळ्या वाजवणाऱ्याला तर काही कळतच नाही काय म्हणलं की दुसऱ्याला टाळी वाजवली म्हणून आपण टाळी वाजवायचं असं. टाळ्या वाजवून घेऊन किंवा तुम्ही मोठे भाषण करून तुम्ही धर्मधर होऊ शकत नाही. म्हणून एक गाथा मी हमेशा सांगत असतो, न तावता धर्मधरो यावता बहु भासती योच आपण पिसतो आनंद धम्म काय न पसरती. आम्ही फक्त धम्माला अंगावरती कपडे घातल्यासारखा घेतलेला आहे, अंतरंगामध्ये आमचा धर्म रुजलेला नाही. म्हणून आपल्याला कुठंतरी आमच्यामध्ये बेबनाव होतो. आम्हीच आमच्याविषयी द्वेष निर्माण करीत असतो. आम्हीच आम्हाला वाईट बोलत असतो. हे होऊ नये याच्यासाठी ती गाथा भगवान बुद्धाची गाथा ती धम्मपद. बाबासाहेबांना तेवढा मोठा ग्रंथ लिहिला. 5 वर्ष 2 महिने 10 दिवस लागले त्या ग्रंथाला लिहायला. किती वर्ष? 5 वर्ष 2 महिने 10 दिवस लागले त्या ग्रंथाला लिहायला. त्या ग्रंथ लिहून तीच गाथा आणि त्याच गाथेला बाबासाहेबांनी तेवढा मोठा ग्रंथ काय केला? समर्पित केलेला आहे, अर्पण केलेलं आहे. ती गाथा फार महत्त्वाची आहे. एवढंच बोलतो. आता अतिशय सुंदरसं प्रवचन तुम्हाला ऐकायचं आहे. मी त्याच्यामुळे थोडासा वेळ कमी घेऊन पूज्य भदंत महावीरोजी स्थगिर यांना बोलायचं आहे, त्यांना ऐकायचं आहे. मी ऐकायला अशी अपेक्षा करतो. आपल्या सर्व मंगल भावना मंगल